अण्णा नमस्कार. नमस्कार अण्णा, सध्या जुन्नर तालुक्यात आपण पाहतोय राजकीय वातावरण प्रचंड ढवळून निघालेली सारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही सध्या महाविकास आघाडीत आहात. काय सध्या महाविकास आघाडीत सुरू आहे? काय चाललंय राजकारणात? महाविकास आघाडीमध्ये आम्ही सध्या कार्यरत असून पक्षप्रमुख उद्धवजी साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते आपले गांधी साहेब, हे सर्व मंडळी आणि शिवसेना बरोबर घेऊन आज मी तिला चाललेली आहे. आणि महाविकास आघाडीकडं सर्व नेते एकत्र येऊन कालच शरदचंद्रजी पवार साहेब, देशाचे लोकनेते, काल आम्हा सर्वांना या ठिकाणी नारंगाव यासारख्या ठिकाणी भेट देऊन गेले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण वाटचाल आज करत आहोत. परंतु ही वाटचाल करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला जोपर्यंत महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, पक्षप्रमुख उद्धवजी साहेब, राहुलजी गांधी यांची मीटिंग होत नाही तोपर्यंत साहेब म्हणतात तुम्ही शांत राहा, की ज्या वेळेला जुन्नर तालुका हा कोणत्या वाट्याला येतो आणि कोणत्या वाट्याला नाही येत तोपर्यंत तुम्ही थांबलं पाहिजे. अशा प्रकारे आज सर्व कार्यकर्ते जो तो तिच्या पद्धतीनं प्रचार दौरा करत आहेत, प्रत्येक गावाशी गाव भेट दौरा करत आहेत, मतदारांचे सुसंवाद साधत आहेत. अशा प्रकारे आज हा कार्यक्रम, आज गुरुपौर्णिमेचाही संपर्क दौरा कार्यकर्त्यांचा चालू आहे. अण्णा, खरं तर महाविकास आघाडीत सगळं आलबेल आहे अशा पद्धतीने तुम्ही सगळं सांगताय, पण महाविकास आघाडीत जर आपण पाहिलं तर एकीकडं म्हणजे जुन्नर तालुक्यात आजची परिस्थिती म्हणजे जवळपास डझनभर आमदार जुन्नर तालुक्यात आजच्या तारखेला आहेत अशी परिस्थिती आहे. बरोबर. पर्टिक्युलर तुमच्या महाविकास आघाडीचा किंवा तुमच्या उद्धव ठाकरे गटाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये माऊली खंडागळे म्हणतायत की मी विधानसभेचा उमेदवार आहे, मी आमदारकीला दावेदार आहे. एकीकडे संभाजी शेठ तांबे ते म्हणतात की मी विधानसभेला इच्छुक आहे, मी दावेदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात मोहित डमाले आहेत, थोरात साहेब आहेत, शरदराव लेंडे आहेत, असे अनेक मंडळी इच्छुक आहेत. जो तो ज्याचे त्याच्या परीनं आता पळायला सुरुवात करतोय. एवढ्या सगळ्या मंडळींना आमदार व्हायचे, मग कशी आता ही रणनीती? म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं की प्रत्येकालाच आमदार व्हायचंय, प्रत्येकानेच त्याचे जनसंपर्क दौरे सुरू केलेत? ह्या सगळ्यात तुम्ही त्या सगळ्यांमध्ये फिरताना पाहायला मिळत आहे. शरदांना चौधरी यांची महत्वाकांक्षा नेमकी काय आहे? म्हणजे तुम्ही आमदारकीला इच्छुक आहात का? तुम्ही दावेदार आहात का? तुमची वरिष्ठांशी या संदर्भात काही चर्चा झाली का? अभिदादा, तुम्ही विचारला असता तुम्ही इच्छुक आहात का? मी गेले 30 ते 35 वर्षापासून ह्या शिवसेना पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आणि काम करणारा कार्यकर्ता. मग यामध्ये विघ्नर सहकारी साखर कारखाना असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून 15-20 वर्ष काम केलेला तालुका अध्यक्ष असेल, त्याचप्रमाणे मी आता 10 वर्षे उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आणि अशा सर्व ग्रामपंचायत सदस्यापासून तर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदापासून अगदी शाखा प्रमुखपासून तर ग्रामपंचायतच्या सदस्यापासून मी ह्या तालुक्यात ह्या उंब्रज नगरीमध्ये काम केलेलं आहे. आदरणीय बाळासाहेब दांगट माजी आमदार यांच्या बरोबरीने काम केलेलं आहे. आणि मला सुद्धा आता अभिदादा वाटतंय की आपण सर्व पायऱ्या चढत आलेलो आहोत आणि आता स्टेप ही आमदारकीची आहे. यामध्ये आपला कुठेतरी विचार पक्षाने केला पाहिजे. मी मातोश्रीवर 2-3 मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख असतील, नेते मंडळी असतील त्यांची भेट घेतलेली आहे आणि अशा प्रकारे अनेक वेळा त्या ठिकाणी जाऊन साकडे घातलेले आहे. आदरणीय बाजीराव शेठ दांगट असतील, ही सर्व यांच्या संगतीनं जाऊन किंवा आमचे गणेशजी चौधरी असतील या ठिकाणी गाठी भेटी घेतलेल्या आहेत.
परंतु त्या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेच प्रश्न कानावर येत असतात की 2 पक्षांचा 3 पक्षांचा समन्वय व्हावं. उद्धव साहेब पक्षप्रमुख, त्याचप्रमाणे शरदचंद्रजी पवार साहेब, ह्या मंडळींच्या ज्यावेळेस भेटी आणती, हा जुन्नर तालुका हा शिवनेरी कोणत्याकडे जातोय, त्या दृष्टिकोनातून काँग्रेसकडे जातोय की शरदचंद्रजी पवार साहेब राहुल गांधीकडे जातोय की शरदचंद्रजी पवार साहेबांकडे जातोय की पक्षप्रमुख उद्धव साहेबांकडे जातोय, हा कल अजून काय कळत नाही. आणि हा कल कळल्यानंतर जर हा तालुका जर पक्षप्रमुख उद्धव साहेबांकडे जर आला जुन्नर तालुका, तर तुमचा या ठिकाणी विचार करू. अशा प्रकारचे सुसंवाद साधत असताना पक्षप्रमुखांनी कार्यकर्त्यांना ही सूचना दिलेली आहे. तुम्ही एकोप्याने काम करा, चांगलं काम करा. आणि चांगलं काम करत असताना तुम्ही जर हा पक्षाचा आपण काय म्हणतो की पक्षात आज जिल्हा परिषद सदस्य किती, पंचायत समिती सदस्य किती, किंवा तुमचे पक्षासाठी कशा प्रकारचं कार्यप्रणाली आहे की पक्ष ह्या शिवसेना पक्षाकडे किंवा संघटनात्मक बांधणी, संघटनात्मक बांधणी, आणि ह्या बांधणीचा ह्या गोष्टीचा विचार करून जर एकोपा चांगल्या प्रकारचा असेल तर मशाल ह्या निशाणीवर ह्या तालुक्याला खऱ्या अर्थानं तिकीट देण्यात येईल असे अपेक्षित उद्धव साहेबांनी केलेलं आहे. यामध्ये मला वाटते आता ही तिन्ही मंडळी कधी एकत्र बसतात आणि कधी हा तालुका आपल्याकडे येतो, या गोष्टीची आम्ही वाट पाहत आहोत. पर्टिक्युलर तुम्ही मातोश्रीवर 2 ते 3 वेळा ह्या मधल्या काळामध्ये गेल्याची माहिती माझ्याकडे आहे. ह्या 2-3 वेळा तुमची उद्धव ठाकरेंची भेट झाली का, आणि तुमच्या तिकिटा संदर्भात थेट तुम्ही काही त्यांच्याशी चर्चा केली होती का? नाही, आमची भेट तर प्रतिकूली झालेलीच आहे, परंतु भेट घेत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना म्हणजे माझ्यापासून, तुम्ही आता इच्छुकांची बरीच नावं घेतली, प्रत्येकाला त्यांनी हे सांगितलेले आहे की ज्या वेळेला हा तालुका शिवसेनेकडे येईल महाविकास आघाडीमधून, महाविकास आघाडीच्या म्हणण्यानुसार जर हा तालुका जर शिवसेनेला दिला तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी मागणी केली, म्हणजे मी मागणी करतोय, तर आमचा त्या ठिकाणी विचार केला जाईल. अर्थात हा तालुका नेमकी कुणाकडे जातोय, शरदचंद्रजी पवार साहेबांकडे जातोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे राहतोय की राहुल गांधीकडे जातोय, याच्याकडे सगळ्यांचं सध्या लक्ष आहे. आम्ही तर इच्छुक आहेत, आमची मागणी आहे, आम्हाला खऱ्या अर्थानं या वर्षाचे आमदारकीचं तिकीट आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतोय की ते तिकीट आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळावं आणि खऱ्या अर्थानं ह्या तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळावी, अशा प्रकारची अपेक्षा आम्ही वरपर्यंत दाखवलेली आहे. अण्णा, तुम्ही सांगता की पक्षाशी तुमची चर्चा झाली, ठाकरे साहेबांनी सगळ्यांना एकत्रितपणे संघटनात्मक बांधणी करण्याचे आदेश दिले, त्या पद्धतीने तुमचं काम सुरू आहे. पण सध्या आपण ठाकरे गटापुरता जर विचार केला, महाविकास आघाडी आपण थोडं बाजूला ठेवू, पण ठाकरे गटापुरता विचार केला तर माऊली शेटचा संपर्क दौरा एकीकडे सुरू असलेला पाहायला मिळतोय. त्या दौऱ्यात तुम्ही कुठं नाहीत अशी एक परिस्थिती आहे. नेमकं काय, म्हणजे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्ष यांच्यातला समन्वय कमी पडतोय की नेमकं काय घडतंय? नाही, काही ठिकाणी कसं होतं, ज्या वेळेला अपेक्षाप्रमाणे तालुकाप्रमाणे ज्या ठिकाणी यायला सांगितलं आहे त्या ठिकाणी आम्ही जातोच, आणि काही ठिकाणी ते जर स्वतःहून कुठं जर भरकटले असतील आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही कळाले तर त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते तुम्हाला दिसलो नसेल अशी कधी होत असतं. पण आता माऊली शेटने जो संपर्क दौरा सुरू केलाय त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण ते एकीकडे इच्छुक आहेत, तुम्ही एकीकडे इच्छुक आहे. आम्ही आदरणीय माजी आमदार आदरणीय बाळासाहेब दांगट, संभाजी शेठ तांबे, समन्वयक पुणे जिल्हा, मी स्वतः उपजिल्हा प्रमुख या नात्यानं ज्या ठिकाणी बोलवलंय त्या ठिकाणी पक्षाच्या कामात, पक्षाच्या कार्यात खुटत कुचराई करत नाहीत. त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत म्हणजे आजतागायत आम्ही एकेनच काम करत आहोत आणि एकेनच प्रत्येक जागी त्या ठिकाणी जात असताना संपर्क जे तालुक्यात गावभेट दौऱ्यामध्ये म्हणजे डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या प्रचार दौऱ्यापासून जर पाहिलं तर इलेक्शनच्या आधी अभिदादा आम्ही 2 महिने गावभेट दौरे केले, त्यामध्ये सुद्धा आम्ही सगळे एकोप्याने जाऊन गावातील कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घेऊन त्यांना काय उणीव आहे, काय कमतरता, या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना
आज तागायत आम्ही सर्व नेते कार्यकर्ते आम्ही बरोबरीने झेंडत आहोत. अण्णा, आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर नारायणगावला एक गाव बैठक संपन्न झाली. त्यामध्ये ठाकरे गटातून बाबू पाटे यांचं नाव मोठ्या याने चर्चेत आलं. एकमताने नारायणगावने बाबू पाटेंना पाठिंबा देण्याचं ठरवलं. बाबू पाटे देखील आमदारकीच्या रेसमध्ये आता इच्छुक आहेत. म्हणजे अगदी बाळासाहेब दांगटांपासून तुम्ही, माऊली शेठ, मग आता बाबू पाटे, सगळी नावं आमदारकीच्या रेसमध्ये इच्छुक आहेत. काय व्हायला पाहिजे, तुमची काय इच्छा आहे, आणि त्याला जोडून जर पक्षानं तुम्हाला आमदारकीचं तिकीट दिलं तर तुमची काय रूपरेषा राहणार आहे, कशा पद्धतीची कामं जुन्नर तालुक्यात होणं अपेक्षित आहे, काय तुमच्याकडून होईल? आज जर पाहिलं अभिदादा, तुम्ही विचारल्याप्रमाणे की नारायणगावमधून बाबूदादा पाटील हे इच्छुक आहेत. त्यांनी गावकऱ्यांशी सुसंवाद साधलेला आहे, गावकऱ्यांनी त्यांना कौल दिलेला आहे. तसंच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असता, कार्यकर्ते असतील, आमचे पायी चाललेले वारकरी असतील किंवा अनेक इष्टमंडळी आहेत, त्यांच्या भावना त्याच आहेत की अण्णा सर्वसामान्य व्यक्ती आहे. शरदांना प्रत्येकाच्या सुखदुःखात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येक कार्यरत असतात. आणि म्हणून अण्णा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तिकीट जर मिळालं तर आम्ही सर्व घरची कामधंदे सोडून तुमच्या प्रचार दौऱ्यात आम्ही चांगल्या प्रकारचा सहभाग घेऊन तुम्हाला निवडून आणीपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. अशा भावनिक आव्हान अनेक मंडळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना करतात. अण्णा तुम्ही तिकीट घ्या, अशा प्रकारे वारंवार या गोष्टीवर चर्चा होत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना वेगळ्या आहेत. मग त्यामध्ये संभाजी तांब्यांना असंच कार्यकर्ते बोलत आहेत. आदरणीय आमदार बाळासाहेब दांगटला आम्ही ज्या ज्या ठिकाणी जात आहेत, दांगट साहेब तुम्ही उभी राहिला तर आम्ही तुमच्या मागे. त्याप्रमाणे आता मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण इच्छुक आहे, प्रत्येकाला वाटते. मावळातून आमचा एक कावा गागरे म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचे योद्धे आहे, त्यांनी पण उपजिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडे भावना व्यक्त केली. अण्णा जर मला तिकीट मिळालं तर अख्खा मावळ भाग माझ्या पाठीशी राहील आणि तुम्ही उभे राहिला तो मावळ पट्टा तुमच्या मागे फिरवी. अशा प्रकारच्या संकल्पना कार्यकर्त्यांच्या जर पाहिले अभिदादा तर अनेक उंचावलेले आहेत. पण तुमच्यामध्ये तुम्ही आता जे इच्छुक मंडळी आहेत, मग तुम्ही असाल, संभाजी शेठ तांबे असतील, माऊली शेठ खंडगळे असतील किंवा आता बाबू पाटे असतील, तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसून एकमुखाने आपल्यातलं एक नाव आपण पुढे देऊ, जेणेकरून ते पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने सुद्धा सोयीस्कर राहील, असा काही विचार तुम्ही मंडळी करत नाहीत का? नाही, तो विचार जरूर होणार. पण आजपर्यंत जोपर्यंत यांच्या मिटिंगा होत नाहीत किंवा हा तालुका कुठे जातो, कोणाच्या दावणीला बांधला जातोय, मग महाविकास आघाडी आपण म्हणतोय पण तालुका नेमकी शरद मगाशी मी सांगितलं पवार साहेबांकडे जातोय. पण समजा जर हा तालुका गेला पवार साहेबांकडे, आता कोणाकडे जाईल ते भेटी आणती, त्यांच्या मीटिंग नंतर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल, त्याच्यात ते ठरेल. पण समजा हा तालुका जर शरद पवार साहेबांकडे गेला आणि जर इतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा कॅन्डिडेट उभा राहिला तर शिवसेना ठाकरे गट म्हणून तुमची सगळ्यांची भूमिका काय? आता शिवसेना ठाकरे गट, ठाकरे पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी बोलतो, मग आम्हाला आदेशानुसार काम करावं लागेल. पण आमची मागणी ही जोपर्यंत तिकीट येत नाही तोपर्यंत ठाम राहणार का हा तालुका मशालीला मिळाला पाहिजे. मशाल म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशालीला जर मिळाला तर तळागाळातील शिवसैनिक ह्या मशाली निशाणी हातात घेऊन, ज्याप्रमाणे आता अमोलदादा कोल्हे यांना निवडून आणण्यात सिंहाचा सहभाग हा आपल्या शिवसेना पक्षाचा आहे, त्याचप्रमाणे उद्याच्या निवडणुकीत सुद्धा शिवसैनिक मशाल जर निशाणी मिळाली तर तो हटणार नाही, कमी पडणार नाही. ह्या भावना प्रत्येक कार्यकर्ते म्हणून आमच्याकडं कार्यकर्त्यांची अपेक्षित भावना आहे की तुम्ही आमच्या ह्या भावना वरपर्यंत कळवा. म्हणून आम्ही सुद्धा ह्या भावना वरपर्यंत गेल्या पाहिजे, पोचल्या पाहिजे का हा तालुका ह्या मशालीच्या निशाण्यावर ह्या आमदारकीची निवडणूक ह्या वर्षाची ह्या वेळेची ही झाली पाहिजे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा आहे. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय जर निशाणी मशाल असेल तर मला तिकीट मिळालं पाहिजे, बाबूदादाला वाटतं मला मिळालं पाहिजे, माऊली खंडागळ्यांना वाटते, संभाजी तांब्यांना वाटते किंवा बाळासाहेब दांगट आमदारांना वाटतं. तसंच मोठ्या प्रमाणात मला सुद्धा वाटते की हे तिकीट जर या वर्षाचं या वेळेचं जर मला मिळालं तर मशाल हातात घेऊन आम्ही सर्वजण जोमाने काम करू. अशा प्रकारच्या भावना या
कार्यकर्त्यांकडून आलेल्या प्रश्नाला हे आमचं उत्तर आहे. अण्णा, त्या दिवशी कोल्हे साहेबांचा सत्कार महाविकास आघाडीच्या वतीनं ओतूर या ठिकाणी संपन्न झाला. आपण सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्या ठिकाणी कोल्हे साहेबांच्या सत्कारावेळी प्रत्येक भाषणाचा सूर असा होता की महाविकास आघाडीचा आमदार झाला पाहिजे, पण तो आयात असलेला नको. काल परवा शरद पवार साहेब जुन्नर तालुक्यात आले. तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके पवार साहेबांना भेटायला गेले. कसं पाहताय तुम्ही या सगळ्याकडे? तुम्ही तिथं उपस्थित होता का? आणि काय नेमकी त्यांची मानसिकता आहे? अतुल शेठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात येण्यास इच्छुक आहेत का, आणि ते येतील का? पवार साहेब त्यांना घेतील का? नाही, त्यांची ह्या गोष्टीवर मुलाखत झाली, भेट झाली, परंतु त्यांचे विचार पक्षात म्हणजे पक्षात येण्याची इच्छा किंवा काय असं त्यांनी काही बोलून दाखवलेलं नाही. फक्त आपल्याला बाहेर कळतंय की ते पक्षात यायला इच्छुक आहे, पण ते कितपत इच्छुक आहे त्यांना पण माहिती आहे की इकडं डझनानी लोक ह्या उभे राहायला आपल्याकडं तयारीत आहे, आणि मग आपण जाऊन आपला नंबर लागेल का? पण महाविकास आघाडी म्हणून जरा आपण थोडंसं असं गृहीत धरू की बेरजेचं राजकारण म्हणून जर पवार साहेबांनी बेनकेंना पक्षात घेतलं महाविकास आघाडीत किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात, तर मग तुमच्या सगळ्यांची महाविकास आघाडी म्हणून काम करण्याची तयारी आहे का? नाही नाही, असं नाही हो. ते आता ते तसं करून चालणार नाही. कारण का चालणार नाही? इकडं आपल्याकडं पहिलीच घोषणा केलेली आहे, बाहेरचा आपल्याला आयात असा उमेदवार घ्यायचा नाही, आणि द्यायचा आहे तो आपल्या ह्या रिंगणात जे पहिल्यापासून आहे त्याच्यातलंच एखादा उमेदवाराला उमेदवारी जर मिळाली तर ते चांगल्या पद्धतीत काम करतील. उद्या असं घडणार नाही असं मला वाटतं. अण्णा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मगाशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की माऊली खंडागळे त्यांच्या पद्धतीने संपर्क दौरा करताना पाहायला मिळत आहेत. मी तुम्हाला असंही म्हटलं की कुठेतरी जिल्हा प्रमुख, जिल्हा उपाध्यक्ष आणि तालुका प्रमुख यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय कमी पडतोय का, असं दिसतंय चित्र? खरं नेमकं काय घडतंय शिवसेनेत जुन्नर तालुक्यात? नेमकं आज काय चालू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कधी कधी तसं पाहिलं तर माऊली शेठ गेले 7 ते 8 वर्षे या तालुक्याचे तालुका प्रमुख म्हणून काम करतायत. माझ्यासारखा कार्यकर्ता आप्पासाहेब जोगळेकर पासून आतापर्यंत तालुका प्रमुखाची धुरा सांभाळलेली आहे. माझ्याबरोबर संभाजी तांब्यांनी तालुका प्रमुख पदाची धुरा सांभाळलेली आहे. आणि तुम्हाला जे जाणवतंय की काही ठिकाणी ते स्वतःही नातेवाईक म्हणून, नातेवाईकांच्या भेटीगाठीसाठी म्हणून ते स्वतः काही गावांमध्ये जात आहेत. तुम्ही जो प्रश्न मला विचारला तोच प्रश्न आणि कार्यकर्त्यांनी मला विचारला. आज माऊली शेठ खंडागळे आम्हाला राजुरीत दिसतात पण तुम्ही दिसले नाहीत. मग त्यांना फोन करून विचारलं असते, माझ्या नात्यागोत्यातील नातेवाईकांना मी भेटायसाठी आलेलो आहे, आणि अशा प्रकारे मग कुठंतरी कमतरता त्यांच्या बरोबरीनं आम्ही नाही किंवा आमच्या बरोबरीनं ते नाही अशी जाणवते. अशा प्रकारे कधी कधी हा प्रकार घडतो, तोही खरा आहे. बरं, तुम्ही मध्यंतरी मातोश्रीवर गेले होते. बाजीराव शेठ दांगट असतील, बाळासाहेब दांगट असतील, किंवा आपल्या पुण्यनगरीची सगळी ती मंडळी असतील, की तुम्ही सगळे बऱ्यापैकी संपर्कात आहात. आता मध्यंतरी 2 दिवसापूर्वी काहीतरी एक शिवसेनेचा संपर्क दौरा मोठ्या प्रमाणावर 2 बसेस भरून इथं आला होता. तुम्ही त्या सगळ्या मंडळींबरोबर होते. वरती पक्षाची आता आपल्या तालुक्याबद्दल नेमकी काय मानसिकता आहे? कारण हा तालुका नेहमीच शिवसेनेच्या आमदार पदापासून वंचित राहिलेला आहे. छत्रपतींची शिवजन्मभूमी आहे. काय वरती नेमकी मानसिकता आहे, त्याचा काय अंदाज, तशी काही चर्चा झाली आहे का? तसा अंदाज घेता पनवेल खांदा कॉलनीमधून त्यांचे शहर प्रमुख, संपर्क प्रमुख, त्याचप्रमाणे बरीचशी मंडळी आपली शिवाजी दांगटपासून सर्व मंडळी एक बस भरून आपल्याकडे आली. ते खरं आहे. ते छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन पुढील कार्याची वाटचालीसाठी शुभेच्छा घेण्यासाठी ते आपल्या ओझरचं विघ्नहराचं दर्शन घेऊन, लेण्याद्रीचं दर्शन घेऊन आणि छत्रपतीच्या जन्मस्थानाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी जात असताना त्यांनी हाच संदेश दिला आहे की ह्या तालुक्याला तुमच्यासारखा आमदार मिळो, आणि आता आम्ही पनवेलला निघत आहोत. पनवेलला सुद्धा आमच्या मनोकामना ह्या पूर्ण व्हाव्यात हे साकडे घालण्यासाठी ही मंडळी गेल्या आठवड्यात ह्या उमरद नगरीमध्ये आलेली होती. अशा प्रकारे त्यांचा तो दौरा आणि त्यांनी जुन्नर तालुक्याची पाहिलेली कार्यप्रणाली त्यांना खूप आवडली, आणि त्यांच्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्यांनी ह्याच भावना व्यक्त केल्या की ह्या भावना आम्ही उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवतो का हा जुन्नर तालुका हा मशालीच्या निशाणावर लढला पाहिजे, आणि तळागाळातील जे शिवसैनिक आहे शरद चौधरी सारखे व यांच्यासारख्यांना जर उमेदवारी दिली
तर ती पकड अनेक प्रकारची घट्ट होईल अशा प्रकारच्या भावना या मातोश्रीपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. अण्णा, शेवटचा प्रश्न, फार वेळ तुमचा घेणार नाही. जर शरदअण्णा चौधरी यांना जर हे विधानसभेचं तिकीट मिळालं, आमदार होण्याची संधी जर तुमच्या पदरात पडली, तर कुठलं विजन तुमच्या डोळ्यासमोर आहे की हे माझ्या तालुक्यात होण्याची गरज आहे, किंवा कुठल्या अण्णांना असं वाटतं की हे माझ्या तालुक्यात आमदार म्हणून मला काम महत्त्वाचं करायचं? माझ्यासारख्याला जर उमेदवारी दिली आणि जनतेच्या आशीर्वादाने, आमच्या गुरुवारी हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या आशीर्वादाने, आज गुरुपौर्णिमा आहे, पी.व्ही. मांड्यांसारखी माणसं आमच्या बरोबरीला असताना त्यांनी सांगितले का तुम्ही बिनधास लढा, आम्ही सारखे मंडळी तुमच्या पाठीपाठी आहोत. आणि जर सुदैवाने ती उमेदवारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली, म्हणजे माझ्यासारख्याला मिळाली, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणतं कार्य तुम्ही हातात घ्याल. आता प्रत्येक आमदार काय सांगतो, मी रस्त्याची कामं केली, याची कामं केली, रस्ते बांधले किंवा अनेक सभामंडप टाकले, हे टाकले, अशा प्रकारचा निधीचा वाटप झाला किंवा रिंग रोड केले. तर मी पहिलं कार्य कोणतं हातात घेईल ते मला वाटतंय माझ्या तालुक्यामध्ये जनसेवा आणि जनतेच्या सेवेसाठी पहिलं हॉस्पिटल उभारणी, की जेणेकरून रोडवर मी काल जवळून अपघात पाहिला गुळुंजवाडीचा, त्या ठिकाणी निष्पाप लोक गेली आणि शहराकडे जात असताना वाटेतच त्यांचं देहावसान झालं. यामध्ये आमचा खंदा कार्यकर्ता शिवसैनिक नाही म्हणता येणार, पण पायी चालणारा वारकरी, एक खंदा खमक्या आपण म्हणतो ना, असा वारकरी धोंडीभाऊ शेटपिंगट, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, वेळेअभावी म्हणजे जास्त वेळ शहराकडे नेता आलं नाही आणि अद्यावत असं हॉस्पिटल न मिळाल्यामुळं आज त्यांना आपल्यातून जावं लागलेलं आहे. अशा अनेक घटना आम्ही जवळून पाहिलेल्या आहेत. आणि मी कार्यकर्ता असताना अनेक आमदारांना, खासदारांना मी हे निवेदन दिलेलं आहे, काही तालुक्यात जरी नाही काही करता आलं तर अद्यावत मोठं हॉस्पिटल उभारा, का जेणेकरून जे जीव आपल्याला मुंबई पुण्याकडे पळवावं लागतात ते या ठिकाणी ॲक्सिडेंट, अपघात अनेक होतात. अशा प्रकारे अद्यावत असं मोठं हॉस्पिटल या मध्यावर्ती पुण्यानाशिक हायवेवरती हे कुठंतरी झालं पाहिजे. आणि तसं जर आपल्याला संधी मिळाली तर आपण पहिला हात घालू, त्या हॉस्पिटलला घालू. आणि काही अजूनही जर पाहिले तर अनेक रस्ते होण्याचं कामसुद्धा अभिदादा बाकी आहेत. हे जरी टिमक्या मारतात की आम्ही गुळगुळीत रोड बनवलं, शक्य नाही. अजूनही अनेक रस्त्यांची कामं प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे बेरोजगार लोकांची संख्या ही आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसते. तरुण मंडळी शिकलेली आहेत, परंतु मी अनेक रोजगारांचे मेळावे, जोपर्यंत आमदार खासदार होत नाही तोपर्यंत ते टिमक्या मारून सांगतात की आम्ही रोजगार मेळावे लावले, अनेकांना रोजगार मिळवून देऊ, त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये भरती करू किंवा आमच्या ज्या आहेत पतसंस्था त्याच्यात घेऊ, परंतु काही होत नाही. एकदा आमदारकी गेल्यानंतर काही होत नाही. परंतु आपण एक खऱ्या अर्थानं एक गरीब कुटुंबात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व आहे आणि या सर्व गोष्टी आपण आणण्यात अनुभवलेल्या आहेत आणि ह्या अनुभवातून आपण बोलत आहोत. खऱ्या अर्थानं सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे, अद्यावत हॉस्पिटल नाही आहे. आणि त्याचप्रमाणे या सर्व गोष्टी जर झाल्या, बेरोजगारांना चांगल्या प्रकारची कामं मिळाली आणि जे आजारी पडतात त्यांना चांगलं हॉस्पिटल मिळालं, सुविधा मिळाल्या, तर मला वाटते लोकांना बाकी काही लागत नाही. जो ते त्याच्या घरातून सर्व घर चालत असतो. कोणता नेता, आमदार, खासदार कोणाचं घर चालवायला येत नाही किंवा त्याला रेशनिंग भरून देत नाही. परंतु मला असं वाटतंय अभिदादा, मग बघा कसं असेल, मला आमदारकी उद्या मिळाली तर या गोष्टी मी नक्कीच राबवल आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी माझा हट्ट राहील का ह्या सुशिक्षित बेरोजगारांना पहिलं काम मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे अभिदादा, तुम्ही मला अनेक प्रश्न विचारले. तुम्ही आमदार झाल्यावर नक्की काय करणार आहात? मी हॉस्पिटलचा प्रश्न आपल्यासमोर मांडला. अद्यावत आणि मोठं अति किरकोळ नाही करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना समाविष्ट करण्यात आलं पाहिजे. त्याचप्रमाणे बेरोजगारांना कामाची संधी मिळाली पाहिजे. तिसरा माझा जो मुद्दा राहील की मी आणे नळावणे ह्या पठाराकडे कायम जात असतो. तिथले बाळासाहेब दात्यांसारखी मंडळी आमचे सहमित्र आहेत. ते प्रत्येक वेळेस गेल्यानंतर तुम्ही आमच्या आणे पठारासाठी काय देणार? आदरणीय आमदार बाळासाहेब दांगट यांनी चोळीचा बंधारा केला,
पाणी अडवा पाणी जिरवा ह्या नावाखाली. परंतु आता मला असं वाटतंय की मला तुम्ही आमदार केल्यानंतर मी असं म्हणेल का जे हाने नळवण्याची मंडळी जी पाणी वाचून वंचित आहे त्या ठिकाणी आता आपले हा कॅनॉलचं पाणी चिलेवाडीचं पूर्वेला जात आहे, दुसरं बंदिस्त पाईपलाईन जात आहे. त्या ठिकाणी मला वाटते जर मोठमोठ्या जर टाक्या घेतल्या आणि त्या टाक्यांमधून हे पाणी जर तिकडे सोडलं आणि ते पाणी उचलून जर त्या लोकांना दिलं, आपण काही गोष्टी त्या पाहिलेल्या पाण्याच्या सिंचनाच्या कशा प्रकारे पाणी उचललं जातं आणि तशा पद्धतीचं जर टँक उभे केले आणि त्या टँकमध्ये जर हे पाणी सोडलं मोठ्याने मोटरी लावून, तर मला वाटते तो विभाग सुद्धा लवकरात लवकर हा पाण्याखाली ओलिताखाली येईल आणि त्या लोकांचं सुद्धा हे आपण ज्या त्यांच्या महत्वाकांक्षाच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील अशा प्रकारचा तो प्रश्न एक सुटेल. हा ना, आता तुम्ही कामं काय काय करणार हे तर तुम्ही सांगितलं. शेवटचा प्रश्न, अगदी शेवटचा प्रश्न, सर्वसामान्य जनतेला काय आव्हान कराल? जुन्नर तालुक्याच्या जनतेला काय आव्हान कराल? जुन्नर तालुक्याच्या जनतेला मी हेच आव्हान करेल का जनतेने आज पाहिलेलं आहे, ज्यांना निवडणुकीसाठी निवडून देत असताना ज्यांनी मांडलेले प्रश्न जनतेचे सुटत नाहीत किंवा ही लोक आज गोड गोड बोलतात, काम करत नाही आहेत, परंतु आजही तुम्ही पाहिलेलं आहे की आज बरीचशी मंडळी काही मलेदेसाठी म्हणा, काही खोके घेऊन म्हणा, काय कशा पद्धतीत ज्यांना पळ काढता आली त्यांनी काढली, परंतु जनतेची सेवा त्यांनी केलेली नाही. परंतु मला वाटते जनतेची सेवा जर करायची असेल तर मग अशी मी तुम्हाला जो प्रश्न मांडला की अभिदादा, जर जनतेची सेवा करायची असतील तर गरीब दुबळी लोक आपल्याकडं भरपूर प्रमाणात आहेत. ते लोकांना काही लागत नाही, परंतु त्यांच्या अपेक्षा असतात की कुठंतरी सोसायट्या काढलेल्या असतात, त्या सोसायट्यांमध्ये जे सरकारच्या माध्यमामधून त्यांना सर्व काही फॅसिलिटी मिळत नाही. आणि आजही जरी कोण म्हणत असेल तर सर्व आम्ही हे माफ केलेत, काय म्हणतात त्याला, कर्ज सर्व माफी केलेली आहे, परंतु त्यांनी 10 लोक जर कर्जमाफी झाले तर त्याच्यातले 10 अजून उरलेली आहेत. पुन्हा लाईटमध्ये वीज कनेक्शन म्हणा, आज आपल्या धरणातून काही मोटरी चालू आहेत, काही लोकांना त्या वीज बिल भरावंच लागतात. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे की इलेक्शन आल्यानंतर ही लोक जे करतायत की हे माफ ते माफ, तर मला वाटतं हे कायमस्वरूपी माफ झालं पाहिजे. म्हणजे वीज बिल माफ असेल किंवा ज्या सोसायट्यांमध्ये आपण जे शेतकऱ्यांच्या PDC बँकेमधून जे आपल्याला पीक कर्ज मिळतं ते सुद्धा मला वाटतं कुठंतरी माफ झालं पाहिजेत. आणि ह्या लोकांच्या ज्या ह्या आहेत, ज्या शासनाने दिलेल्या सुविधा आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्यासारखा कार्यकर्ता स्वतः सातत्याने उभा राहून ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता नक्कीच करेल. जनतेने तुम्हाला एकदा संधी द्यावी. संधी दिली तर काम करता येईल, नाही संधी दिली तर आपल्याला काय काम करता येईल. मागं बोलतील की लोक निवळ पोपटाने बोलतात, काही करत नाही, परंतु संधी दिली तर आपण करून दाखवू. एकदा संधी दिल्यानंतर हा तालुका आपल्यापासून बाहेर जाणार नाही याची गॅरंटी मी आज तुम्हाला देतो. धन्यवाद अण्णा, तुम्ही मनमोकळी चर्चा केली त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. आणि आई महालक्ष्मी तुमची प्रार्थना ऐको अशी आई महालक्ष्मीला मनापासून विनंती. धन्यवाद अभिदाई.